याप्रमाणे आपण स्वतः भौतिक इंद्रिय, मन आणि बुद्धी यांच्यापेक्षाही श्रेष्ठ आहोत असे जाणून हे महाभाव अर्जुन, मनुष्याने विचारपूर्वक आध्यात्मिक बुद्धीद्वारे म्हणजेच कृष्ण भावना मनाला स्थिर केले पाहिजे आणि याप्रमाणे आध्यात्मिक शक्तीद्वारे या कामरूपी अतृप्त शत्रूवर विजय प्राप्त केला पाहिजे. तात्पर्य: भगवद्गीतेचा हा 3रा अध्याय निश्चितपणे कृष्ण भावनेकडे निर्देश देताना सांगतो की मनुष्याने निर्विशेष शून्यवाद हेच अंतिम ध्येय न मानता भगवंताच्या शाश्वत सेवकरूपी स्वतःचे स्वरूप जाणले पाहिजे. जीवनाच्या भौतिक अस्तित्वामध्ये मनुष्य निश्चितपणे कामप्रवृत्ती आणि भौतिक प्रकृतीच्या साधनावर स्वामित्व गाजविण्याच्या इच्छेने प्रभावित होतो. सर्वावर स्वामित्व गाजविण्याची आणि इंद्रियतृप्ती करण्याची इच्छा म्हणजे बद्ध जीवाचा महान शत्रूच आहे. परंतु कृष्ण भावनेच्या बळावर मनुष्य भौतिक इंद्रिय, मन आणि बुद्धी नियंत्रित करू शकतो. आकस्मिकपणे मनुष्य आपल्या कर्तव्याचा आणि विहित कर्माचा त्याग करू शकणार नाही. परंतु भौतिक इंद्रिय आणि मन यापासून प्रभावित न होता स्वतःच्या विशुद्ध स्वरूपावर स्थिर झालेल्या बुद्धीद्वारे क्रमशः कृष्ण भावनेचा विकास करून मनुष्य दिव्य स्थितीमध्ये स्थिर होऊ शकतो. हेच या अध्यायाचे प्रमुख सार आहे. भौतिक जीवनाच्या अपरिपक्व अवस्थेत तार्किक ज्ञान आणि तथाकथित योग साधनांच्या सहाय्याने इंद्रिय नियमन करण्याचे कृत्रिम प्रयत्न मनुष्याला कधीच आध्यात्मिक जीवनामध्ये सहाय्यकारक ठरू शकत नाहीत. श्रेष्ठ बुद्धीद्वारे मनुष्याला कृष्ण भावनेमध्ये प्रशिक्षण मिळणे अत्यावश्यक आहे. या प्रकारे भगवद्गीतेच्या कर्मयोग या 3ऱ्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न.